आज ख्रिसमस सेलिब्रेशन बरोबरच सगळ्यांचं प्लॅनिंग सुरू झालंय 31st नाईट सेलिब्रेशनचं। पण हेच प्लॅनिंग करत असताना तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। 31st सेलिब्रेशन प्रकाशातच करायचंय, लाईट्स बंद करून सेलिब्रेशन करायचं नाही अशा सूचना मुंबई पोलिसांनी केल्यात। पाहूयात एक खास रिपोर्ट। थर्टी फर्स्टला डिस्को थेकवर जाऊन धांगडधिंगा घालण्याचा आणि बेधुंद होऊन डान्स करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे। पार्टी करताय इकडे लक्ष द्या। रात्री 12 वाजता लाईट्स ऑफ करायचे आणि त्याच डीम लाईट्समध्ये मित्रमैत्रिणींबरोबर मनसोक्त नाचण्याचा प्लॅन असेल तर आता ते शक्य नाही, कारण नववर्षाचं स्वागत उजेडातच करायचं, लाईट्स ऑफ करून करायचं नाही अशा सूचना पोलिसांनी केल्यात। पब, डिस्कोज आणि पार्ट्यांमध्ये पुरेसा लाईट असणं गरजेचं आहे। जिथे पार्टी होतीये त्या जागेवर अंधार नव्हे तर उजेड असला पाहिजे अशा नोटिसा पोलिसांनी डिस्को, पब्स आणि पार्टी आयोजकांना बजावल्यात। पार्टी करताय इकडे लक्ष द्या। हॉटेलियर किंवा आस्थापनेला 149 ची नोटीस पण दिलेली आहे। त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये सफिशियंट लाईट ठेवावी, तुमचे सुरक्षा रक्षक ठेवावेत, पार्किंगच्या बाबतीत त्यांनी हे करावं। यंगस्टर्सना आवाहन करेन की जे गर्दीच्या ठिकाणी आहे, जर तुम्ही तुमच्याबरोबर कोणी मित्र असतील किंवा मैत्रिणी असतील तर त्यांनी ग्रुपमध्ये असावं की जेणेकरून अननोन माणूस येईल किंवा कुठली घटित घटना घडू नये यासाठी त्यांनी प्रिकॉशन्स घ्यावे। 31 डिसेंबरच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी सूचनांप्रमाणेच सहकार्याचंही आवाहन केलंय। 31 डिसेंबरच्या रात्री पार्टी करताना किंवा फिरताना आपल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुप सोबतच राहा। आपल्या ग्रुपमधल्या मित्राला किंवा मैत्रिणीला एकटं सोडू नका असं विशेष आवाहन सध्या पोलिसांकडून तरुणांना करण्यात येतंय। शिवाय पोलिसांच्या सर्व सूचनांचं पालन करत नवीन वर्षाचं सुरक्षितरित्या स्वागत करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा असंही आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। सो फ्रेंड्स, 31st नाईट नक्की एन्जॉय करा, पण त्याआधी पोलिसांच्या सूचना जाणून घ्या आणि 31st रात्री डोंट टर्न ऑफ द लाईट्स हे नक्की लक्षात ठेवा। दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। आणखी एक बातमी 31st कसं सेलिब्रेट करू नका हे सांगणारी। ग्रीन ट्रिब्युनल अर्थात राष्ट्रीय हरित लवादानं 31 डिसेंबरच्या रात्री जल्लोष करण्यावर काही मर्यादा घातल्या आहेत। 31 डिसेंबरच्या रात्री बाईक्स पळवताना कर्कश हॉर्न्स वाजवायचे नाहीत। कारमधल्या म्युझिक सिस्टीमचा आवाज टिपेला गेलेला चालणार नाही। एकतीस डिसेंबरच्या रात्री रस्त्यांवर गोंधळ घालता येणार नाही। रात्री 10 नंतर रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी कुठलाच मोठा आवाज चालणार नाही। मोकळ्या जागेतल्या पार्टीसाठी पोलीस परवानगी आवश्यक आहे। एक सामाजिक उपद्रव जो वाढलेला आहे त्याची दखल घेतली पाहिजे। या संदर्भात हे आदेश महत्त्वाचे असं मला वाटते। एकूणच आपली जी संस्कृती बिघडत चाललेली आहे, ध्वनी प्रदूषणाच्या स्वरूपात फक्त बघायचं असेल तर नवीन वर्ष सगळ्यांनी साजरं केलं पाहिजे, पण आपण शांततेने आणि आपलं डोकं ठिकाणावर ठेवून ते साजरं करावं या संदर्भातला निकाल महत्त्वाचा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।